आणि अकरा प्रमुख रोहिदास आंबे. चला दुसरी प्रेक्षणीय लढत सुरू होते. ज्ञानेश्वर उर्फ पावली नंदाडे विरुद्ध नाशिकचा तडफदार मंडळ बाळू बोरके. गादी विभाग महाराष्ट्र केसरी चालू कुस्तीनंतर तयार व्हायचे. प्रतीक जगताप पुणे जिल्हा लाल पशु, ओम जाधव छत्रपती संभाजी पशु. सलामी झटके संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पशु परिधान केलेला जय पाटील कोल्हापूर विजयी. बरोबर 7:45 वाजता दुसऱ्या फेरीला प्रारंभ होणार आहे आणि काल ज्यांचे वजन झाली त्यांच्या अंतिम फेरीच्या लढती महाराष्ट्र केसरीची प्राथमिक फेरी संपल्याबरोबर लगेच सुरू होणार आहे. पहिल्यांदा तयारीला लागा. पहिल्यांदा ब्रॉन्झ पदक आणि नंतर सुवर्ण आणि रौप्य पदकाच्या लढती होतील. नोंद घ्या. आणि त्याप्रमाणे कालच्या वजनगटाचे पैलवान 57 किलो ताबडतोब तयारीला लागा. महाराष्ट्र केसरी गादी विभाग प्रतीक जगताप पुणे जिल्हा लाल पशु, ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निळा पशु. दोन्ही कुस्तीगीरांना पहिला पुकार. अनेक गदेंचा मानकरी महाराष्ट्र केसरी गटामध्ये तुल्यबळ लढती करणारा प्रचंड ध्येयस्थितीचा माऊली उपदानेश्वर समजारे विरुद्ध चपळ चिंता म्हणून त्याची सर्वत्र ओळख आहे. कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो असा बाळू बोरके. मूर्ती छोटी पण कुस्तीतली कीर्ती मात्र महान आहे असा बाळू बोरके विरुद्ध ज्ञानेश्वर समजारे. महाराष्ट्र केसरी गटाची एक तुल्यबळ लढत. ओम जाधव छत्रपती संभाजीनगर निष्क्रियता जाहीर होतीये. माऊली कंटाळे परिवार कुस्ती करा सरपंचाचा इशारा. ज्याला पॅसिव्हिटी म्हटलं जातं. कुस्तीची टाळाटाळ केल्याबद्दल प्रथमतः समज दिली जाते आणि जर आक्रमणाचा धारण केले नाही एकेरीवादाची पकड ताबा मिळवण्याचा माऊलीचा प्रयत्न. परंतु मी आत्ताच नमूद केलं चपळ चिंता म्हणतात त्याला. नाही ताबा मिळवला पकडीतला सुंदर लढत सफळ असेल. छत्रपती संभाजीनगर कुस्ती करा. लक्ष द्या. अद्याप गुणांचं खातं ओम जाधव घडलेलं नाही. छत्रपती संभाजीनगर दुसरा पुकार. आणि आता निळा कसुरदार निळा पट्टी धारण केल्या कुस्तीगीराला सरपंच निष्क्रियता जाहीर करताय. आक्रमक व्हा. छत्रपती संभाजीनगर संघ व्यवस्थापक गुण मिळवा. पहिल्यांदा समज आणि आता 30 सेकंदाची निष्क्रियता भेट. या 30 सेकंदामध्ये ज्ञानेश्वर जमदाडे यांनी गुण घेतलाच पाहिजे. अन्यथा 30 सेकंदानंतर निष्क्रियतेची वेळ संपल्यावर बाळू बोरक्यांना एक गुण मिळेल. पैलवान आक्रमक व्हा. ओम जाधव ऍक्टिव्हिटी पिरियड. छत्रपती संभाजीनगर आक्रमक आणि प्रत्येक चक्रवर्तीच्या दरम्यान स्टेप आउट पुढे जा. रेड झोनच्या बाहेर नेमपट्टी धारण केलेल्या बाळू बोरकेला एक पहिला कुस्ती करा. प्रदीप बेरे सोलापूर लाल पशु, प्रदीप पाल शिंदे डाव करण्याचा प्रयत्न परंतु माऊलीनं ताबा मिळवला. 2 गुणांची वसुली आणि पाठोपाठ भारतला डाव करून पुन्हा 2 घेतले असा निर्णय पंचाचा. कुस्तीचा फलक 4-2. पॅसिव्हिटीचा टाइम संपला म्हणून बाळूला एक गुण दिलेला आहे. 4-2. प्रदीप बेरे सोलापूर शकतो बाळूला चॅलेंज पुन्हा मागितलंय. 4-2 गुण फलक
कुस्ती पुढे चालू. कृष्णा गुट्टे नांदेड विजयी, अण्णासाहेब तिडके लाल काष्टपणे, हर्षद काळाने कल्याण निळा काष्ट पॅन्ट क्रमांक 2 वरती चला पैलवान. माझा पाय बंद असला की कुस्ती पुकारत चालू. चला अण्णासाहेब तिडके आणि हर्ष काळाने. पहिल्या फेरीची समाप्ती आणि चार पट्टीमध्ये चला आणि सुबोध पाटील पालघर निळ्या पट्टीमध्ये वरच्या आकडा क्रमांक 2 वरती ताबडतोब यायचा. आज आकडा क्रमांक 1 वरती 79 किलो वजन गटातली दुसरी फेरी लगेच चालू होती. यशराज आंबाडे पिंपरी चिंचवडला, संस्कार लटके रत्नागिरी निळा तयार राहायचे. विकास दुधारे छत्रपती संभाजीनगर लाल पट्टीमध्ये तयार व्हा. अतुल मगदूम कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. पाच दोन कुस्तीचा फलक लाल 5 निळा 2. आक्रमण होतोय बाळू गोडके आणि दरम्यान 2 मुलांची पकड. सरपंच तिघांकडनं एकत्रित निर्णय आलेला आहे 2 मुलांचा. तुमची जर तक्रार असेल धोकादायक स्थितीत पैलवान 2 गुण 5-5 समान गुण फलक. परत एकदा आक्रमणामध्ये माऊली जमणारे स्टेप आउट म्हणजे लाल पट्ट्याच्या बाहेर गेला. बाळू गुडकेला 1 गुण, गुणांची नोंद 5-6. 1 गुणाची अद्याप कुस्तीचा 1 मिनिट 50 सेकंदाचा वेळ शिल्लक. पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असलेला माऊली दुसऱ्या फेरी मात्र फेअर प्ले. पैलवान विसलकडे लक्ष द्या, विसलकडे लक्ष द्या. सरपंचाची विसल पहिली, त्याच्यानंतर तुम्ही आक्रमण करताय. तू बरोबर आहे, तू बरोबर आहे, तू चाल. 5-6 आलं बघ, येते बघ ते. फक्त खाली बघ, खाली बघ. बरोबर आहे, चाल. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आपली इच्छाने भरून काढण्यासाठी माऊली आक्रमक होतोय. चाल तू बरोबर आहे, पाऊल तू चाल. जर बरोबर आहे, चाल तर खाली खाली. बरोबर आहे, बरोबर आहे. बस पाठी आणि मी कुस्तीच्या सुरुवातीलाच नमूद केलं होतं, कधीही काही करू शकतो असा हा शिक्षकांचा बाळगतो. अनेक मैदानामध्ये प्रेक्षणीय लढती केलेल्या आहेत, अनेक चांगल्या मैदानावर त्या विजय मिळवलेले आहेत. आणि आता ही 3 गुणांची आघाडी. अखेरचे 30 सेकंद. गेला तर चालेल, काही नको कुस्तीचा फलक 5-8. नाही ना, तसंच लाव, तसंच लाव. पॅशू गेला तर चालेल. फक्त 17 दोन्ही मार्गदर्शक लावून दे. आपल्या कुस्तीगीराला बाळू पळू गुण पळू मिळवण्यासाठी सांगताय. आता फिल्टर फक्त आकड्यामध्ये काहीच नको करू. पाठी मागं.
पुन्हा एकदा तीच स्थिती दुहेरी पटाला लागला. तिथेच त्याला थांबवलं आणि चपळाईने पाठीवर जात पुन्हा 2 गुण घेतले. ताबा मिळवत गुण फलक 5-10. तर 5 गुणांच्या आधिक्यानं सरपंच या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचा सन्मान केला जातोय. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर वांगडे यांचा सन्मान केला जातोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वर आबा कटके, संग्रामदादा जाधवराव, त्याचप्रमाणे बाळासाहेब सातवसर ज्या मान्यवरांचा मी नामोल्लेख केलेला आहे. वस्ताद पैलवान ज्ञानेश्वर वांगडे यांचा सन्मान करण्यासाठी आपण ताबडतोब पुढे या. सुदर्शन खोपकर अहिल्यानगर लाल पट्टीमध्ये चला. पैलवान ज्ञानेश्वर वांगडे आपला सन्मान घेण्यासाठी पुढे या. निळ्या पट्टीमध्ये